मित्रांनो, आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 6.6. ही जी प्रॅक्टिस सेट आहे ही रिलेटेड आहे पाई चार्टशी. ठीक आहे, तर पाई चार्टशी काय काय कन्सेप्ट आहे या मी तुम्हाला आता टोटली ओरली सांगणार. बघा, लक्ष द्या. पाई चार्ट मीन्स काय, असा जो चार्ट आहे जो 360 डिग्रीचं एक रोटेशन असतं. 360 डिग्रीमध्ये पाय पूर्ण 360 डिग्री कम्प्लिशन झालं पाहिजे. म्हणजे सर्क्युलर चार्ट जे असतात अशा सगळ्या चार्टला काय म्हणायचं, पाय चार्ट. ठीक आहे, थोडीशी माहिती सांगून देतो वाटल्यास. मग हे अशा पद्धतीने त्याचे थोडे थोडे अँगल्स असतात, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 50 डिग्री अशा पद्धतीने. परंतु या सगळ्यांची बेरीज किती होणार आहे, 360 डिग्री. राईट. मग 360 डिग्री म्हणजे टोटल कंटेंट. 360 डिग्रीला काय समजायचं, टोटल कंटेंट. ठीक आहे. आणि नंतर जे पण डिग्री असेल, समजा 90 डिग्री असेल, 40 डिग्री असेल, 50 डिग्री असेल, त्याला एक्स कन्सिडर करा. त्याला काय कन्सिडर करणार तुम्ही, एक्स. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात पहिले कधी जर नंबर ऑफ पर्सन, नंबर ऑफ काय जे असेल तुमच्याकडं, त्यांची सगळ्यांची पहिले ॲडिशन्स करून घ्यायची आहेत. आणि जर तुम्हाला थिटा जर काढायचा आहे तर थिटाला ते काय म्हणतायत, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ स्कोर इन द कंपाउंडंट, नंबर ऑफ स्कोर इन द कंपाउंडंट डिवायडेड बाय टोटल नंबर्स. नंबर ऑफ स्कोर. तर सगळ्यात पहिले असे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे, तर सगळ्यात पहिले टोटल काढणं आवश्यक आहे. टोटल. ठीक आहे. टोटल काढल्यानंतर मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल हा जर काढायचा आहे तुम्हाला, तर इथं जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नेहमीसाठी लक्षात ठेवा बेटा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपाउंडंट. नंबर ऑफ स्कोर इन द कंपाउंडंट, number of score in the component, number of score in the component divided by total score, divided by total score. तर तुम्ही लक्षात ठेवा, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर. टोटल नंबर ऑफ स्कोर हा फॉर्म्युला बिलकुल विसरू नका बेटा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल जर कॅल्क्युलेट करायचं तर नंबर ऑफ स्कोर इन द कंपाउंडंट, जो कंपोनंट आपल्याला काढायचा आहे तो, म्हणजे एज ग्रुप 20 to 25 काढायचा आहे, 25 to 30 काढायचा आहे, 30 to 35 काढायचा आहे, किंवा 35 to 40 काढायचा आहे. मग हे नंबर ऑफ पर्सन म्हणजे 80. तर मग 80 साठी किती अँगल, 80 साठी किती डिग्री, 60 साठी किती डिग्री, 35 साठी किती डिग्री, आणि या 35 साठी पण किती डिग्री, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टीची आवश्यकता भासेल. बघा, पहिले टोटल जर काढायची तर सांगा, तर टोटल किती नंबर ऑफ पर्सन आहे, नंबर ऑफ पर्सनची टोटल काढा. नंबर ऑफ पर्सनची कधी पण टोटल काढा, तर किती आहे, 80 प्लस 60 प्लस 35 प्लस 35. तर काय राहणार बेटा, हां सांगा किती राहणार आहे. 80 60 किती होत आहे, 80 हे 35 35 70, 80 70 किती असतात, 150. 150 प्लस 60 म्हणजे किती झाले, 210. याचा अर्थ काय, 210 ला 360 डिग्री, तर 80 ला किती डिग्री, 60 ला किती डिग्री, 35 ला किती डिग्री, आणि ह्या 35 ला किती डिग्री, हे तुम्हाला इथं काढायचं आहे. बघा, ठीक आहे. मग पहिला जो आहे, मग तुम्ही असा चार्ट सुद्धा बनवू शकता. एज ग्रुप लिहून एज ग्रुप असं लिहा बाजूला. ठीक आहे. आणि नंबर ऑफ पर्सन लिहू शकतात. आणि नंतर इथं जो आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. ठीक आहे. अशा पद्धतीने मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल तुम्ही करू शकता. एज ग्रुप नंबर ऑफ पर्सन किती ते किती आहे, 20 to 25, 25 to 30, 30 to 35 आणि 35 to 40. मग नंबर ऑफ पर्सन किती आहे, एज ग्रुप नंबर ऑफ पर्सन किती दिसत आहे तुम्हाला इथं, नंबर ऑफ पर्सन आहे 80, इथे किती दिसत आहे 60, इथे किती दिसत आहे 35 आणि इथं 35. मग मेजर ऑफ सेंट्रल अँगल जर काढायचा आहे, नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट,
मग नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट किती आहे 80, आउट ऑफ किती आहे एन किती आहे टोटल 210. मग नंबर ऑफ स्कोर किती बेटा 80, ठीक आहे, डिवायडेड बाय, बारीक अक्षरात लिहितो वाटल्यास 80 डिवायडेड बाय टोटल किती आहे 210 इंटू किती करणार 360 डिग्री, इंटू किती करणार तुम्ही 360 डिग्री. नेहमी लक्षात ठेवा हा जो फॉर्म्युला आहे हा किती आहे 360 डिग्री. मेजर ऑफ सेंट्रल अँगल, नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. ठीक आहे, मग 360 डिग्री मग काय कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे 0 कट 0 कट. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 7 जा 21, 3 1 जा 3, 3 2 जा 6 12. ठीक आहे, हां आता पूर्ण जर प्रोडक्शन करायचं तुम्हाला मल्टिप्लाय जर करायचं आहे तर किती डिग्री येणार बघा. आता 7 ने कुठं भाग जातो का 12 8 जा 96 डिवायडेड बाय 7, 7 1 7, किती उरले 2. तर इथं काही 7 ने जात नाही. कॅमेरामॅन लागतो. आज बघू आपण पाय चार्ट प्रॅक्टिस सेट नंबर 6.6. पाय चार्टवर थोडीशी इन्फॉर्मेशन सांगून देतो. पाय चार्ट हा सर्क्युलर डेटा रिप्रेझेंटेशनसाठी एक स्टॅटिस्टिकल मेथड आहे. जो पण तुमचा डेटा असतो तो पाय चार्टच्या माध्यमातून तुम्ही मांडू शकतात आणि त्याच्यातून तुम्ही अंडरस्टँड करू शकतात. राईट, मग हे वेगवेगळे ज्यावेळेस सेक्टर असतात समजा मॅथ, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी यांचा टोटल स्कोर कार्ड पण तुम्ही 360 डिग्रीवर दाखवू शकतात. ठीक आहे, मग हे 360 डिग्री म्हणजे हे कोणासाठी असते ऑल कंटेंटसाठी. हा पूर्ण जो पाय असतो तो टोटल कंटेंटसाठी असतो. नंतर तुम्हाला स्पेसिफिक अँगल काढावा लागत असतात 30 डिग्री 40 डिग्री 50 डिग्रीचा जो पार्ट असतो त्याला तुम्ही म्हणू शकतात मेजर ऑफ सेंट्रल अँगल. तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल काय असतात बेटा नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 100. सगळ्यात पहिले तुम्हाला टोटल काढावं लागत असते, टोटल स्कोर कॅल्क्युलेट करावा लागत असतो, टोटल नंबर ऑफ स्कोर कॅल्क्युलेट करा, नंबर ऑफ पर्सन जे आहेत त्यांची सगळ्यांची टोटल काढून नंतर तुम्हाला मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढावा लागत असतो, नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. ठीक आहे, मग आता आपण हा प्रश्न बघू प्रॅक्टिस सेटमध्ये. फर्स्ट क्वेश्चन, द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन who donated blood donation camp is given below. एज ग्रुप 20 to 25, 80 लोकांनी ब्लड डोनेट केलं, 25 ते 30 60 आणि 30 ते 35 35 लोकांनी आणि 35 ते 40 35 लोकांनी ब्लड डोनेट केलं. तर टोटल नंबर ऑफ पर्सन जे आहेत ते काढणं आवश्यक आहे. पहिले हे काढून घ्या 80 60 35 35 यांची बेरीज किती झाली 210. मेजर ऑफ सेंट्रल अँगल काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. मग तुम्ही प्रत्येकाचं काढू शकतात. काय एज ग्रुप 20 to 25 आहे, तिथं किती आहे एज ग्रुप 20, इथं तुम्ही लिहू शकता एज ग्रुप. ठीक आहे, एज ग्रुप लिहा, नंबर ऑफ पर्सन लिहा, नंबर ऑफ पर्सन, आणि इथं तुम्ही जे काढणार आहे ते तुमच्यासाठी राहणार बघा मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल म्हणजेच काय थिटा. ठीक आहे, मग हा चार्ट तुम्हाला इथं काढायचा आहे. हा चार्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे बघा मेजर ऑफ सेंट्रल अँगल. हा चार्ट काढल्यानंतर तुम्हाला एक सर्क्युलर चार्ट दाखवावा लागेल. बघा पहिला ग्रुप किती आहे दिसते तुम्हाला 20 ते 25 किती 80. मग एक काम करा 80 आउट ऑफ किती रे, आउट ऑफ किती आहे सगळे किती विद्यार्थी आहे 210 का 200 विद्यार्थी आहे. टोटल जे स्टुडंट आहे ते टोटल किती आहे यांची बेरीज जर बघितली तर किती होत आहे 35 35 70 80 70 किती झाले 150. आणि क्वेश्चन मध्ये किती आहे 80 60 35 25. सॉरी माझ्याकडे इथं मिस्टेक झाली. एक्झाम मध्ये किती तुम्हाला 25 किंवा प्रॅक्टिस सेट मध्ये 25.
तर यांची बेरीज जर केली तर किती राहणार 80 60 35 25, तर ही राहणार 200. किती राहणार 200. कसं काय 80 आणि 60 किती झाले 140 आणि 170 190 आणि हे 200. मग याला डिवायडेड बाय 200 इंटू 360 डिग्री. मग आपल्याला काय भेटणार बेटा थीटा भेटेल. हा 0 कट हा 0 कट हा 0 कट हा 0 कट 2 4 जा 8 आणि 36 जुनी 72 आणि 144 डिग्री. तर हा अँगल किती डिग्रीचा भेटलाय 144 आहे ना दिसतंय. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे 25 to 30 किती स्टुडंट आहे 60. मग तुम्ही कॅल्क्युलेट करा 60 आउट ऑफ 200 इंटू 360 डिग्री. म्हणजे हा 0 हा गेला हा गेला हा 0 गेला 2 3 जा 6 36 0 3 टाइम्स 108 डिग्री. मग मेजर ऑफ सेंट्रल अँगल एज ग्रुप 25 to 30 चा किती डिग्री झाला 108 डिग्री. तिसरा जो आहे 30 to 35 30 to 35 तर किती आहे टोटल विद्यार्थी किती आहे 35. मग 35 डिवायडेड बाय 200 इंटू 360 डिग्री इज इक्वल टू बघा कॅल्क्युलेशन करा. हा 0 कट हा 0 कट. ठीक आहे. 5 7 जा 35 5 4 जा 20 आणि 4 9 जा 36. मग आता काय राहतं तुमच्याकडे 7 9 जा 63 डिग्री. किती डिग्री राहणार आहे टोटल अँगल किती डिग्री चाललेला आहे तुमचा 63 डिग्री चाललेला आहे. आणि फोर्थ जो आहे बघता दिसतंय इथं हां किती आहे 35 to 40. तर किती विद्यार्थी बघा 25 इथं लिहा 25 आउट ऑफ 200 इंटू 360 डिग्री. ठीक आहे. मग 25 साठी किती होतात ते बेटा 200 आणि 8 नम किती होतात 36 आणि हे किती डिग्री झाले 90 डिग्री. मग हा 90 डिग्रीचा जो कोण आहे हा तुमचा इथं झालेला आहे. ठीक आहे. मग ही 90 डिग्री हे 63 डिग्री हे 108 डिग्री आणि हे 144 डिग्री. मग अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात आणि नंतर तुम्ही एक सर्क्युलर पाय चार्ट काढू शकतात. पाय चार्टमध्ये काढताना तुम्ही क्लॉकवाईज काढा किंवा अँटी क्लॉकवाईज काढा कोणताही काढू शकतात 360 डिग्रीमध्ये. ठीक आहे. हा सेंट्रल डॉट घ्या. पहिले 144 डिग्री समजा 144 डिग्री मी इथून सुरुवात करतोय. मी इथं 90 आणि एक साधारणतः 144 डिग्री इथं. मग हा 144 डिग्रीचा आहे. हा एज ग्रुप किती ते किती होता 20 to 25 वाल्यांचा. नंतर 108 डिग्री आहे. मग 108 डिग्री साधारणतः इथं राहील. मग हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे 108 डिग्रीचा आहे. आणि काय आहे हा ग्रुप कोणता आहे 25 to 30 चा आहे. ठीक आहे. आणि थर्ड आहे 30 to 35. मग 30 to 35 मध्ये किती डिग्री दिसत आहे तुम्हाला इथं जर मी अशा पद्धतीने काढलात तर 63 डिग्रीचा हा अँगल आहे 63 डिग्री. आणि हा जो ग्रुप आहे 30 to 35. ठीक आहे. आणि शेवटचा जो आहे एज ग्रुप 35 to 40 या एज ग्रुपमध्ये किती आहे 25. अँगल किती डिग्री अँगल किती डिग्री चाललेला आहे आपला 90 डिग्री चाललेला आहे. किती डिग्री 90 डिग्री. तर तुम्ही असं काढू शकता हे 90 डिग्रीचं आहे. हा 90 डिग्री. तर काही जरुरी नाही की तुम्ही पूर्ण कोण मापक घेऊनच सगळे अँगल काढशाल. तुम्ही ॲज इट इज समजण्यासाठी पाय चार्ट असतो आणि तिथं तुम्ही हे अँगल काढू शकतात. मग माझ्या मते मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला 4 ते 5 मार्काला विचारू शकतात. ठीक आहे. कळालं. अशा पद्धतीचा प्रश्न राहील. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे टोटल नंबर ऑफ पर्सन काढा. नंतर मेजर ऑफ सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. ठीक आहे. आणि मग प्रत्येकाचे आपण काढले मग 80 डिवायडेड बाय 200 इंटू 360 डिग्री. ठीक आहे. कधी पण नेहमी लक्षात ठेवा समोर जर 360 डिग्री मल्टिपल आहे तर नेहमी अँगल काय भेटणार डिग्रीमध्येच भेटेल. मग हे डिग्री काढली 144 108 63 आणि 90 डिग्री. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सेट झाला. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. सेकंड मध्ये काय द मार्क्स ऑब्टेन बाय द स्टुडंट इन अ डिफरंट सब्जेक्ट आर शो ड्रॉ पाय डायग्राम. हा प्रश्न मी आता इकडचा रब करतोय. हा प्रश्न तुम्हाला कळालेला आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर 2 आपण आता सध्या स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर सेकंड मध्ये तुम्ही बघा सब्जेक्ट दिलेले आहे. पहिले सगळ्यांची टोटल करा. सोल्युशन करणार आपण टोटल. तर टोटल काय काय टोटल मार्क्स. ठीक आहे. हां टोटल मार्क्स
जर काढायचे तुम्हाला तर सांगा. इंग्लिशमध्ये 50, मराठी 70, सायन्समध्ये 80, मॅथमध्ये 90, सायन्समध्ये 60 आणि हिंदीमध्ये 50. तर टोटल मार्क्स किती झाले? टोटल मार्क्स जर बघितलेत तर 70, 80, 150 आणि 200, 290, 290 आणि हे 60. 290 आणि हे 60 म्हणजे किती झाले? 290 आणि हे 60 म्हणजे 350 आणि हे 50 मिळवलं तर जवळपास किती होतं तुमचे? 400. मग अशा पद्धतीने ही जी टोटल आहे तुमची किती आली? 400 टोटल येते. ठीक आहे, मग ही जी 400 टोटल झाली. मग तोच फॉर्म्युला परत तुम्ही इथं लिहायचा आहे. कोणता लिहिणार? मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल जर काढायचा आहे तर काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी तुमच्याजवळ? हे जे पण आहेत जे सिंगल सब्जेक्ट, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? नंबर ऑफ स्कोर इन कंपोनेंट. काय शब्द यूज करणार? नंबर ऑफ स्कोर इन कंपोनेंट. कंपोनेंट डिवायडेड बाय टोटल स्कोर. डिवायडेड बाय टोटल स्कोर. तर हे सगळ्यांचे ऍडिशन करा. किती झाली? 400 जे आहेत ती. ठीक आहे, मग तुम्ही प्रत्येकाचं काढू शकता. इंग्लिशचं सुद्धा काढू शकतात बघा. सिंगल सब्जेक्टचं सुद्धा काढू शकता. इंग्लिशचं किती मार्क्स आहे? मार्क्स किती होते? 50. याचा अर्थ कशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता 50. तर 50 आउट ऑफ इंग्लिशमध्ये मार्क्स किती आहे? 50. मग फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा. नंबर ऑफ कशा पद्धतीने काढणार? 50 डिवायडेड बाय 360. सॉरी 50 डिवायडेड बाय टोटल किती आहे? 400 इंटू 360 डिग्री. ठीक आहे, मग अशा पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. 0 कट 0, हे तुमचा हा 0 कट, हा 0 कट. 4 नम किती होता? 36. 9 पाचे किती झाले? 45 डिग्री हा तुम्हाला भेटलेला आहे. दुसरा इंग्लिश नंतर तुम्ही काढू शकतात कशाचे? मराठी हा जो सब्जेक्ट आहे त्याचे मार्क्स किती आहे? 70. तर इथं लिहू शकता तुम्ही 70 बाय 400 इंटू 360 डिग्री. 0 कट 0 कट 0 कट. 4 नम 36, 9 साते 63 डिग्री. नंतर परत सायन्सचे तुम्ही काढू शकतात. सायन्समध्ये किती आहे? 80 मार्क्स. 80 आउट ऑफ 400 हे 360. 0 0 0 कट. 4 दुनी 8, 36 दुनी 72 डिग्री हा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला जो सायन्स आला, मॅथमध्ये टोटल 90 मार्क्स आहे. तर 90 म्हणजेच किती राहणार? 90 अपॉन 400 इंटू 360 डिग्री. 0 0 0 0 कट. 4 नम 36, 9 9 81 डिग्री. आणि मॅथ झाल्यानंतर सोशल सायन्स किती आहे? 60. मग हे जे 60 आहेत 60 अपॉन दिसते 400 इंटू किती बेटा? 360 डिग्री. म्हणजे हे 0 0 0 कट. 4 नम 36, 9 सक 54. हे 54 डिग्रीचा हा कोण भेटला. आणि एक जो राहिला तुमचा हिंदीचा राहिला. हिंदीला आपल्याकडे जागा नसल्यामुळं मी काय करतो इथं काढून देतो वाटल्यास हिंदी. ठीक आहे, इथं बघा हिंदी किंवा वरती लिहून राखतो वाटल्यास. इथं हिंदी. हिंदीला मार्क्स किती आहे? 50 मार्क्स आहे. आणि हिंदीला 50 मार्क्स. आणि जो पाय चार्ट आहे तुमचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे तर कसं काढणार आहे? तुम्ही काढू शकतात 50 आउट ऑफ 400 इंटू 360 डिग्री. 0 0 कट 0 कट. 4 नम 36, 9 पाचे 45 डिग्री. मग आता तुमच्याजवळ सगळे अँगल आलेले आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही एक 360 पाय चार्ट काढू शकतात. ठीक आहे, मग हा जो पाय चार्ट काढल्यानंतर तुम्ही सुरुवात इथूनही करू शकता अशा पद्धतीने. पहिला जो अँगल किती डिग्रीचा आहे तुमचा? 45 डिग्रीचा आहे. ठीक आहे, इथे लिहू शकता 45 डिग्री. कोणता सब्जेक्ट होता? इंग्लिश मध्ये 50 होते. आणि जो अँगल हा किती डिग्रीचा तुमचा? 45 डिग्रीचा. नंतर मराठी याच्यात किती होते? मराठीमध्ये टोटल होते तुमचे 70. आणि हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे? 63 डिग्रीचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सायन्स आहे. सायन्समध्ये किती डिग्री आहे? 80. सायन्समध्ये किती आहे?
80 स्टुडंट आहे आणि जो अँगल आहे किती डिग्रीचा आलेला आहे 80 साठी 72 डिग्रीचा. नंतर मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्समध्ये काय आलेलं आहे तुमचे 90 स्टुडंट आहे, त्यांचा जो अँगल आहे हा 81 डिग्रीचा आलेला आहे, राईट. अशा पद्धतीने 81. आणि सोशल सायन्सचा जो आहे त्याच्यात तुमचे सोशल सायन्समध्ये जे आहेत विद्यार्थी 60 स्टुडंट आहे आणि त्यांचा जो अँगल आहे 54 डिग्रीचा अँगल आहे, ठीक आहे. आणि शेवटचा जो आहे हिंदी सब्जेक्ट, तर हिंदीमध्ये तुम्हाला टोटल जे विद्यार्थी 50 स्टुडंट आहे आणि अँगल मात्र किती डिग्रीचा आहे 45 डिग्रीचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा हा पाय चार्ट, ठीक आहे. परीक्षेत हा सुद्धा तुम्हाला 4 मार्काला विचारू शकतात. अतिशय सोपा प्रश्न आहे, काहीच अवघडनी दिलेले प्रश्न असतात. सोल्युशन इथून स्टार्ट केलेले, टोटल मार्क्स काढले, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, प्रत्येक विषयाचे किती डिग्री कोण तयार होतो हे काढलं आणि नंतर शेवटी पाय चार्ट काढलं. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात, ठीक आहे. आता हा क्वेश्चन मी इथून रब करतोय. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व करू. बघा काय, इन अ ट्री plantations program the number of tree planted by student of different class is given. 5th क्लासने किती ट्री लावल्या 40, 6th वाल्यांनी 50, 7th वाल्यांनी 75 आणि 8th वाल्यांनी किती 50 आणि 9th वाल्यांनी 70 आणि 10th वाल्यांनी किती केले 75. तर मग आता टोटल काढून घ्या. नंबर ऑफ ट्री, तर काय राहणार टोटल नंबर ऑफ ट्री 40 प्लस 50 प्लस 75 प्लस 50 प्लस 70 प्लस 75. हे 75 150 ते हेच झाले तुमचे. नंतर हे 200, हे 250 आणि 290 आणि हे 70 म्हणजे 360. टोटल किती झाले 360 डिग्री, ठीक आहे. आणि तोच फॉर्म्युला आता लिहायचा इथं, मेजर ऑफ सेंट्रल अँगल तुम्ही लिहू शकता म्हणजे थिटा, नंबर ऑफ ट्री डिवायडेड बाय स्टँडर्ड, नंबर ऑफ ट्री डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ट्री इंटू 360 डिग्री. अशा पद्धतीने करू शकतात. आणि नंतर हा स्टँडर्ड लिहायचं, स्टँडर्ड STD स्टँडर्ड. नंतर इथं लिहा नंबर ऑफ ट्री लिहा. नंतर मेजर ऑफ सेंट्रल अँगल मीन्स थिटा. हा तर बघा दिसते 5th क्लास आहे, किती 40 स्टुडंट आहे. लिहा इथं अँगल काढा 40 आउट ऑफ 360 इंटू 360 कट, तर अँगल किती डिग्रीचा झाला 40 डिग्रीचा. नंतर 6 स्टँडर्डचं बघायचं आहे, 6 स्टँडर्ड 50, तर 50 डिवायडेड बाय 360 इंटू 360 हे कट होतील म्हणजे हा अँगल राहील 50 डिग्रीचा. 7th स्टँडर्ड आहे, 7th 6th 5th 7 से 75 अपॉन 360 इंटू 360 75. 8th स्टँडर्ड 50 बाय 360 इंटू 360, तर हा अँगल किती झाला 50 डिग्रीचा. आता 9th आणि 10th स्टँडर्ड राहिलेत बघा, 9th आणि 10th स्टँडर्ड. 9th स्टँडर्डचं बघा, 9th स्टँडर्डला किती आहे 9th स्टँडर्डला 70 स्टुडंट आहे. मग काढा इथं तुमचा हा क्लास, इथं तुमचे नंबर ऑफ ट्री आणि इथं तुम्ही काढणार थिटा.
तर मग 70 डिवायडेड बाय 360 इंटू 360 हे कट, म्हणजे अँगल किती डिग्रीचा आहे? 70 डिग्री. आणि शेवटचा जो आहे 10th, तर 10thला किती आहे बघा? 75 अपॉन 360 इंटू 360, दोन्ही कट, म्हणजे किती राहणार? 75 डिग्री. मग 5th 6th 7th 8th 9th आणि 10th. मग अशा पद्धतीने आपण पूर्ण सर्कल काढणार, प्रत्येक विषयाचे, प्रत्येक स्टँडर्डचे काढणार. बघा इथून आपण स्टार्ट करू. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चालू शकता. 5th क्लास 40 डिग्री आहे 5th क्लास. त्याच्यानंतर 6th क्लासमध्ये 50 डिग्री 6th क्लास. 7th क्लासमध्ये 75 डिग्री 7th क्लासमध्ये 75 डिग्री. 8th क्लासमध्ये 50 डिग्री 8th क्लासमध्ये 50 डिग्री 8th क्लासमध्ये 50 डिग्री. त्याच्यानंतर 9th क्लासमध्ये तुमची किती डिग्री आहे? 70 डिग्री. आणि शेवटचा जो आहे 10th क्लासमध्ये तुमचा जो अँगल आहे हा आला तुमचा 75 डिग्री. अशा पद्धतीने हे आपण पाय चार्ट काढलेला आहे स्टँडर्ड वाईज. आणि अशा पद्धतीने हे पहिले 3 प्रश्न तुमचे टोटल झालेले आहेत. आणि हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता आपण काय करू? थोडंसं लेक्चर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तर बघा प्रॅक्टिस सेट 6.6 मधला क्वेश्चन नंबर जो 4th आहे हा आपण बघतोय. तुम्हाला वरती बोर्डवर दिसतोय. द फॉलोइंग टेबल शो द पर्सेंटेज ऑफ डिमांड फॉर डिफरंट फ्रूट रजिस्टर विथ फ्रूट वेंडर्स. ठीक आहे. शो द इन्फॉर्मेशन ऑफ पाय डायग्राम. मग पाय डायग्राम आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारू शकता. तर पहिले सगळ्यात पहिले काय करा? फ्रूट, ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ डिमांड आणि इथं सेंट्रल अँगल, सेंट्रल मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल म्हणजे काय? थीटा. आता ह्या प्रश्नाचं सोल्युशन इथून चालू होते. फ्रूट काय काय बेटा? मँगो आहे, स्वीट लाइम आहे, ॲपल आहे, चिकू आहे, ऑरेंज. पर्सेंटेज ऑफ डिमांड बघा 30%, 15%, 25%, 20 आणि 10. मग मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल कसं काढणार आपण? पर्सेंटेज ऑफ डिमांड डिवायडेड बाय टोटल डिमांड इंटू 360 डिग्री. हा फॉर्म्युला इथे लागू होणार. फ्रूट, पर्सेंटेज डिमांड आणि अशा पद्धतीने. ठीक आहे. मग बघा किती आहे? 30. मँगोसाठी 30 आउट ऑफ टोटल डिमांड किती असते? 100. आणि पर्सेंटेजमध्ये पर्सेंटेज नेहमी किती असतात? 100%. याची बेरीज जरी केली 30, 30, 60, 70, 80, 90 आणि 100. 30, 30, 30, 60, 80, 90 आणि 100 इंटू 30. मँगोची डिमांड काढा. 0 0 कट 0 0 कट 3 त्रिकी झाले 9. बरोबर आहे. 30 इंटू 30 अपॉन 100. तर आन्सर किती आला तुमचा? 9. तर मँगोचे अँगल आपल्याला काढायचं बेटा. मँगोचा अँगल जर काढायचा तर इथं काय करावं लागेल? 360. सॉरी इथं माझ्याकडून मिस्टेक झाली. 360 डिग्री. इंक थोडीशी फिलअप करतो याच्यात. थोडंसं डार्क दिसेल. 360 दिसेल तुमच्या माझ्या मते. 360 डिग्री. तर हा 0 कट, हा 0 कट. 36 त्रिक किती झाले? 108 डिग्री. 36 दुनी 72, 36 त्रिक 108. नंतर स्वीट लाईम काढा. स्वीट लाईम किती आहे? 15. तर 15 अपॉन 100 इंटू 360 डिग्री. तर हे 0, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2 1 2, 2 8 16, 18 त्रिक 54. हा अंश किती डिग्रीचा झाला? 54 डिग्रीचा.
ॲपलचं बघा 25/100 इंटू 360 डिग्री, तर हे 0 0 कट. आता 5 5 25, 5 2 10 आणि हे किती झाले 18, 18 2 36 आणि 18 5 किती होतात 90 डिग्री. आता हे 20चं काढायचं आहे, हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. 20/100 इंटू 360 डिग्री, 0 कट 0 कट 0 कट 0 कट, 36 2 72 आणि शेवटचा ऑरेंजचा काढायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाचे अँगल काढा. 10/100 इंटू 360 डिग्री, हे 0 0 0 0 कट, हे किती झाले 36 डिग्री. अशा पद्धतीने हे सगळे अँगल झालेले आणि याचा पाय चार्ट काढायचा आहे. तर पाय चार्ट इथं बघा अशा पद्धतीने काढू शकतात तुम्ही. टोटल 360 डिग्रीचं काढायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात. ठीक आहे, सर्कल पाय तुम्ही कर्कटकने व्यवस्थित काढून घ्या. आणि मँगो आहे 108 डिग्रीचा. मँगो किती 108 डिग्री. या 108 डिग्रीवर कोण आहे मँगो. नंतर 54 डिग्रीवर, 54 डिग्रीशी रिलेटेड काय राहणार स्वीट लाईम. स्वीट लाईम. नंतर ॲपल 54 डिग्रीवर झाला. नंतर 90 डिग्रीवर तुमचं काय राहणार आहे ॲपल. नंतर चिकू. चिकू तुमचं किती डिग्रीवर 72 डिग्रीवर चिकू राहील. चिकू. आणि ऑरेंज जे आहेत त्याचं प्रमाण जे राहणार 36 डिग्री. ऑरेंज किती 36 डिग्री. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 पूर्ण होते तुमचा. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर आपण चालू करणार आहे 5. ठीक आहे, क्वेश्चन 5 चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो की ह्या क्वेश्चन्समध्ये आता 5 आणि 6 दोनच प्रश्न राहिले. इथं तुमचा हा चॅप्टर संपून जाईल. ठीक आहे, मग चॅप्टरचे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते पूर्ण व्यवस्थित होऊन चालले आहेत. प्रॅक्टिस सेट पूर्ण मी सॉल्व करून दिलेले बोर्डवरच. तुम्ही व्यवस्थित घरी प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे, तर आता बघू. आतापर्यंत आपण सर्कल पाय चार्ट काढत होतो. आता पाय चार्ट काढायची गरज नाही आहे. पाय चार्ट ऑलरेडी प्रश्नात दिलेला आहे. फक्त प्रश्नाचे उत्तरं आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, हा बोर्डवरचा सगळा पार्ट मी रब करणार. समोर तुमच्याजवळ प्रश्न दिसतोय. ठीक आहे, काय दिसतंय बघा प्रश्नामध्ये. द पाय डायग्राम इन द गिवन फिगर. ही फिगर दिसती बघा 360. शो द प्रपोर्शन ऑफ डिफरंट वर्कर इन टाउन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ इट्स हेल्प. मग याच्यात ॲग्रिकल्चरमध्ये किती आहे 24. फूडमध्ये किती डिग्री आहे 48 डिग्री. कन्स्ट्रक्शनमध्ये किती 72 डिग्री. हॉटेल्स लाईनमध्ये पण 72 डिग्री आहे. प्रोडक्शनमध्ये तुमचं 90 डिग्री आहे. इलेक्ट्रिसिटी 36 डिग्री आहे. ॲग्रिकल्चरचं प्रमाण जे आहे 24 डिग्री. आता प्रश्न असा दिला की द टोटल वर्कर इज किती आहे 10,000. म्हणजे 360 डिग्रीला 10,000. हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. तर ते म्हणतात कन्स्ट्रक्शनमध्ये ॲक्च्युली किती लोक कामं करताय. ठीक आहे, हा एक पहिला प्रश्न झाला. दुसरा आहे हाऊ मेनी वर्कर आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किती जण वर्कर करताय, वर्कआउट किती जण करतायत. ठीक आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कुठे दिसते तुम्हाला. ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोडक्शन, इलेक्ट्रिसिटी, ॲग्री, फूड, कन्स्ट्रक्शन आणि हॉटेल. ॲडमिनिस्ट्रेशनचा क्वेश्चन कुठे. ॲडमिनिस्ट्रेशन हा 36 डिग्रीवर आहे. इलेक्ट्रिसिटी तुमची इलेक्ट्रिसिटीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी आहे बाळांनो. प्रश्नात इलेक्ट्रिसिटी आहे तुमची. इलेक्ट्रिसिटी आहे 18 डिग्रीची. ठीक आहे, 18 डिग्रीज. किती आहे 18 डिग्री. आणि ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिन 36 डिग्री. ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिन किती डिग्री आहे 36 डिग्री दिलेलं आहे. प्रोडक्शन 90 डिग्री आहे. हॉटेल 72 डिग्री आहे. कन्स्ट्रक्शन 72 डिग्री आहे. फूड 48 डिग्री आहे. ॲग्रिकल्चर 24 डिग्री दिलेली. हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर इन द प्रोडक्शन. ठीक आहे, आता प्रत्येकाचं प्रश्नाचं उत्तर काढू. आता पहिला जो प्रश्न आहे काय दिला बघा. पहिल्याचं सोल्युशन्स बघू आपण. पहिला प्रश्न 1 मार्काला विचारू शकता. इफ द टोटल वर्कर इन 10,000. बर,
इफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. टोटल वर्कर किती आहे? टोटल वर्कर किती आहे? 10,000. बर, आता आपल्याला काय करायचंय? कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्क करताय? तर कन्स्ट्रक्शन मध्ये जर काढायचं असेल तुम्हाला, कन्स्ट्रक्शन मध्ये जर तुम्हाला वर्कर काढायचे असेल तर कसं काढणार आहे? मेजर काढावं लागेल अँगल कन्स्ट्रक्शनचा. कन्स्ट्रक्शनचा कसा फॉर्म्युला असतो? तुम्ही किती डिग्री जे दिलेलं आहे, मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सीचा काय फॉर्म्युला लिहिला होता आपण? तर मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी, तर थिटा हा तुम्हाला वाटल्यास इथं तुम्ही असं काढू शकता. कन्स्ट्रक्शनमध्ये किती लोक काम करतायत, तर कन्स्ट्रक्शन टोटल वर्कर किती आहे? 10,000. आणि तो जो अँगल आहे तो बघा, टोटल वर्कर 10,000, मग 10,000 साठी 360 डिग्री. तर मग मला तुम्ही सांगा, 10,000 साठी जर 360 डिग्री, तर कन्स्ट्रक्शन किती आहे तुमचं? कन्स्ट्रक्शन किती आहे? कन्स्ट्रक्शनला किती डिग्री म्हणता येते? 72 डिग्री. मग 72 डिग्री, मग किती वर्कर राहतील? मग इथं थिटा म्हणजे इथं अँगल काढला आणि इथं वर्कर घेतले. ठीक आहे, मग यांचं क्रॉस करा. कशा पद्धतीने करणार क्रॉस? 72 इंटू 10,000 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू आन्सर किती येणार बघा. हा 0 गेला, हा 0 गेला. 36 जुनी किती झाले? 72. आणि हे 1,000 इंटू 2, याचा अर्थ 2,000 वर्कर आहेत. किती वर्कर आहेत? 2,000. कुठं आहे? कन्स्ट्रक्शन मध्ये. हा एकच मार्काला प्रश्न असतो बेटा. अशा पद्धतीने सॉल्व्ह केला तर माझ्यामध्ये अजून सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, टोटल वर्कर 10,000 होते, अँगल होता 360 डिग्री, कन्स्ट्रक्शनला 72 डिग्री आहे, तर वर्कर किती? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर राईट आहे का हे तुम्ही बघू शकतात. टेक्स्टबुकच्या बॅक साईडला तुम्ही क्वेश्चन आन्सर जे की असतात त्याच्यात तुम्हाला दिलेलं असतात. ठीक आहे, तर हे बरोबर 12,000 टोटल वर्कर जे आहेत तुमचे, तर ते किती बरोबर आहे का बघावं लागेल. 2,000 वर्कर बरोबर आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी वर्कर आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. तर मग मला तुम्ही सांगा, क्वेश्चन नंबर दुसरा, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये किती दिसत आहे तिथं? ॲडमिनिस्ट्रेशनसाठी टोटल वर्कर किती आहे? टोटल वर्कर 10,000. ठीक आहे, मग 10,000 जर असेल तर 10,000ला 360 डिग्री, 10,000ला 360 डिग्री. तर ॲडमिनचं डिग्री दिलेलं आहे बघा 36 डिग्री. मग 36 डिग्रीला किती नंबर ऑफ? हां, ॲडमिनसाठी ॲडमिनिस्ट्रेशन अँड ॲडमिन. मग सांगा, क्रॉस करू शकता तुम्ही शॉर्टकट. टोटल वर्कर 10,000, 10,000ला 360, तर 36 डिग्रीला किती? डिग्रीच्या खाली डिग्री, अँगलच्या खाली अँगल घ्या, वर्करच्या खाली वर्कर घ्या. मग सांगा 10,000 क्रॉस करा इंटू 36 डिवायडेड बाय 360. सांगा 0 कट 0 कट 36 एक 36 म्हणजे 1, म्हणजे जवळपास किती येतं? 1,000 वर्कर. तर टोटल वर्कर किती आहे? ॲडमिनिस्ट्रेशन अँड ॲडमिन टोटल वर्कर किती आहे? वर्कर आहे 1,000. किती आहे? 1,000. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा एक्झॅक्टली राईट आहे. आता तिसरा जो प्रश्न आहे तुमच्या समोर, काय दिला बघा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर इन प्रोडक्शन. तर प्रोडक्शनचंही काढता येईल तुम्हाला अशाच पद्धतीने. टोटल वर्कर किती आहे? टोटल वर्कर 10,000. मग 10,000ला किती डिग्री असतात रे? टोटलसाठी 360. तर प्रोडक्शन दिलेलं आहे बघा, प्रोडक्शनचं अँगल दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये. प्रोडक्शनचा अँगल किती डिग्री दिलेला आहे? 90 डिग्री. मग प्रोडक्शन जर 90 डिग्री तर हे किती राहणार? तर क्रॉस करा, सांगा 10,000 इंटू 90 अपॉन 360 डिग्री. याचा आणि याचा क्रॉस आणि हे डिवाइडला येऊन जाईल. ठीक आहे, 0 0 कट, 9 चौक 36, 9 चौक 36 झाले तुमचे. आणि 4 दुनी 8, 2 उरले, 4 म्हणजे 20
आणि हे जवळपास तुमचे झाले 2500 वर्कर. किती झाले? 2500 वर्कर. कशात आहे? प्रोडक्शनमध्ये. प्रश्न आला, एक मार्काला प्रश्न असतात बाळांनो. प्रोडक्शनमध्ये टोटल वर्कर किती आहे? तर 2500. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि माझ्या मते 3च प्रश्न इथं दिलेले आहेत आणि तिन्ही झालेत वाटतं. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर इन प्रोडक्शन. आता ते म्हणतात की पर्सेंटेज काढा, तर पर्सेंटेज सुद्धा काढू शकतो आपण. पर्सेंटेज जर विचारलं तर पर्सेंटेजसाठी काय फॉर्म्युला आहे? मग पर्सेंटेज प्रोडक्शनचं वर्कर डिवायडेड बाय टोटल वर्कर इंटू 100. मग प्रोडक्शनचे वर्कर किती आहे? प्रोडक्शनचे वर्कर आहे तुमचे 2500. टोटल वर्कर किती आहे? 1000 इंटू 100. 20 कट 0 कट 2500 होते, हे 10,000 होते ना तुमचे. हां, तर पर्सेंटेज काढायचं ना तुम्हाला 2500चं. मग 2500 बाय 10,000. मग 2500 बाय 10,000 म्हणजे हे 2 0 गेले म्हणजे 25/100 म्हणजे साधारणतः किती येतं? 25%. किती आलं? 25% वर्कर आहेत. बघा, हा प्रश्न तुमचा इथं सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर जो राहणार, लास्ट क्वेश्चन बघू आपण. तोपर्यंत स्टॉप. चला बाळांनो, चॅप्टरच्या लास्ट पोझिशनवर आपण आलेलो आहे. शेवटचा जो प्रश्न आहे प्रॅक्टिस सेटमधला तो आपण सॉल्व्ह करू. तर बघा, द annual investment of family are show in the given pie chart. Answer the following questions. 4 प्रश्न दिलेले 4 मार्कासाठी. इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर किती दिलेले आहे? शेअर इथं 60 डिग्री आहे आणि ते टोटल पैसे किती लावलेले ना? 2000 रुपये. फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आपल्याला, म्हणजे पूर्ण त्याने हाऊ मच अमाऊंट इज द डिपॉझिट इन टू बँक. तर बँकमध्ये किती? 90 डिग्री आहे, पण किती टोटल हे काढायचं आहे. हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन द म्युच्युअल फंड. आता इमूवेबल प्रॉपर्टी आणि म्युच्युअल फंडचा फरक किती आहे रुपीजमध्ये हे काढायचं आहे. आणि शेवटचं आहे हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्टमध्ये किती पैसे लावले. तर बाळांनो, एक फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360 डिग्री. बस हाच फॉर्म्युला पूर्ण एक्सरसाइजमध्ये चाललेला आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये चाललेला आहे. तर पहिला जो प्रश्न आहे काय? इफ द इन्व्हेस्टमेंट इन अ शेअर किती रुपये? शेअरमध्ये जे पैसे जे लावले ते किती रुपये? 2000 रुपये लावलेत. ठीक आहे, मग आता 2000 रुपये जर लावले तर पूर्ण टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. तर तुम्ही काढू शकता मेजर ऑफ सेंट्रल अँगल नंबर ऑफ स्कोर इन द कंपाऊंडंट. नंबर ऑफ स्कोर, तर नंबर ऑफ स्कोर म्हणजे काय? इथं इन्व्हेस्टमेंट रुपीज, इन्व्हेस्टेड अमाऊंट डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. इन्व्हेस्टेड अमाऊंट इन शेअरमध्ये जे लावले पैसे, आणि इथं थिटा. तर थिटा दिलेला आहे किती डिग्रीचा आहे? अँगल. तर अँगल किती डिग्रीचा आहे? 60 डिग्री. इन्व्हेस्टेड अमाऊंट शेअर किती? 2000 रुपये. टोटल इन्व्हेस्टमेंट किती? नाही माहीत. टोटल इन्व्हेस्टमेंट नाही माहीत. इन्व्हेस्टमेंट माहीत आहे तुम्हाला? नाही. इंटू 360 डिग्री. आता एक काम करा, हा पार्ट इकडे घेऊन जा, हा पार्ट इथं आणा. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय राहणार? 2000 डिवायडेड बाय 60 इंटू 360. 0 0 कट. 6 6 जा 36. 2000 इंटू 6 किती होणार आहे? 12000. टोटल इन्व्हेस्टमेंट राहीन 12000 रुपये. लक्षात ठेवा, हा झाला पहिला प्रश्न. असाच दुसरा प्रश्न सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय दिला बघा? हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. बँकमध्ये किती पैसे टाकले? तर मी फक्त आता
हे चार्ट क्रब करतोय, लिहून घ्या वाटल्यास 12,000 रुपये याचा आन्सर होतं. ठीक आहे. आता इन्व्हेस्टेड अमाऊंट इन शेअरच्या जागी फक्त मी काय टाकतोय, इन्व्हेस्टेड अमाऊंट इन बँक. तर बँकमध्ये काढायचे. टोटल इन्व्हेस्टमेंट आता कळालेलीच आहे. अँगल किती डिग्रीचा आहे बँकेचा, बँकेचं विचारलं ना. हां, तर डिपॉझिटेड बँक, तर डिपॉझिटेड बँकमध्ये तुमची किती डिग्री 90. टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आलेली आहे 12,000 रुपये इंटू 360 डिग्री. अँगल किती डिग्रीचा आहे, किती आहे हे टोटल इन्व्हेस्टमेंट किती 12,000 आहे ना, आणि अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. तर बँकमध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली हे काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. इन्व्हेस्टेड अमाऊंट इन बँक AB, मग हे 12,000, हे 360. काय करणार आहे, हा टोटल पार्ट 90 डिग्री इंटू 12,000 अपॉन 360 डिग्री इज इक्वल टू अमाऊंट इन बँक. अमाऊंट इन बँक इथे येऊ शकता, अमाऊंट इन बँक, अमाऊंट इन बँक डिपॉझिट, बँकमध्ये डिपॉझिट केलेले आणि बँक डिपॉझिट बँकेत टाकलेले. 0 कट 9 चौक 36. ठीक आहे. म्हणजे हा 0 कट करतो मी, 90 चौक आणि 4 त्रिक 12, 3,000 रुपये हे झाले. अमाऊंट इन बँक डिपॉझिट किती 3,000 रुपये. ठीक आहे. हा काढला आपण. या प्रश्नाचा आन्सर एकदम राईट आहे, 3,000 रुपीज. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो काय दिला आहे, लिहून घ्या. ठीक आहे, रब करतोय. आता तिसरा दिला, हाऊ मच मोर मनी इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. द डिफरन्स बिटवीन इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे जी मूव्ह होत नाही अशी प्रॉपर्टी, म्हणजे बिल्डिंग, लँड, इमूवेबल प्रॉपर्टी अँड म्युच्युअल फंड. डिफरन्स किती आहे, इमूवेबल प्रॉपर्टी किती डिग्री आहे 120 डिग्री, म्युच्युअल फंड किती आहे 60 डिग्री. डिफरन्स किती आला 60 डिग्रीचा. मग मेजरमेंट ऑफ डिफरन्स ऑफ अँगल डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री. ठीक आहे, इंटू 360 डिग्री. मग हा जो डिफरन्स काढायचा आहे, समजा हा मी एक्स कन्सिडर करतो, मग हे जर काढायचं आहे तर डिफरन्स अँगल किती दिला आहे तुम्हाला 60 डिग्री. ही एक्स अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000 इंटू 360. मग हा टोटल पार्ट इकडे घेऊन जा, 60 इंटू 12,000 अपॉन 360 डिग्री इज इक्वल टू 0 0 कट. तर 12 दुनी 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 3 दुनी 60, 20, 100 इंटू 20 म्हणजे हे किती आले 2,000. हे सुद्धा किती आले 2,000 रुपयाचा इथे डिफरन्स आलेला आहे. ठीक आहे. 2,000 मोर इन्व्हेस्टेड इमूवेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये 2,000 रुपये एक्स्ट्रा इन्व्हेस्ट झालेली आहे. इमूवेबल प्रॉपर्टी 2,000 रुपीज मोर इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टी कंपेयर टू म्युच्युअल फंड. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्टमध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, हा एक प्रश्न आहे. हा इथून मी रब करतोय. राईट, लिहून घ्या. याचा आन्सर किती 2,000. आणि आता शेवटचा जो प्रश्न आहे इथं बघा, हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट. मग पोस्टचा अँगल किती डिग्रीचा आहे बघा 30 डिग्रीचा. तर लिहा पोस्ट अमाऊंट इन्व्हेस्ट इन पोस्ट डिवायडेड बाय
टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360 डिग्री इज इक्वल टू थिटा. मग थिटा दिलेला आहे किती डिग्रीचा? 30 डिग्री. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट नाही माहीत. अमाऊंट इन्व्हेस्ट इन पोस्ट माहीत आहे का? नाही. टोटल इन्व्हेस्टमेंट किती? 12,000. मागच्या पहिल्याच प्रश्नात काढला आपण. बघा आपण टोटल पार्ट इकडे घेऊन जा. 30 × 12,000 अपॉन 360. तर 0 कट 0 कट. हे 36 आहे. 12 × 12 12 ते 36. 100. 3 × 3 10. 10 × 100 म्हणजे किती झाले? 1,000. अमाऊंट इन्व्हेस्ट इन पोस्ट सेविंगमध्ये इज ₹1,000. तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेली आहे. अगदी राईट आन्सर आलेला आहे. आणि ह्या बरोबर तुमचा पूर्ण चॅप्टर मी चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. पूर्ण चॅप्टर इथं संपलेला आहे बाळांनो. राईट. परत तुम्ही व्हिडिओ प्ले पॉज करून पूर्ण व्हिडिओ बघू शकतात. ठीक आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे मी सगळे लेक्चर घेतले ते सगळे 2दा-3दा बघा, व्हिडिओ बघा. पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व झालेले. एक्झाममध्ये प्रॅक्टिस सेटच्या बाहेर क्वेश्चन येत नाही शक्यतो. ठीक आहे. फक्त फिगर चेंज होऊ शकता परंतु क्वेश्चनचा पॅटर्न चेंज होत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मीन, मीडियन, मोड आणि हा ग्राफ चार्ट मी शिकवलात. परत एकदा रिवाइज करून देतो. सिरीजमध्ये या सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि शेवटी काय कंटिन्युअस सिरीज. ठीक आहे. ह्या झाल्या तुमच्या सिरीज. मग सिंपल सिरीजमध्ये आता सध्या पहिले पॉईंट बघू. मीनमध्ये आपण 3 मेथड बघितल्या. डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि स्टेप डेव्हिएशन. या इनडायरेक्टलाच ॲज्युम मीन मेथड पण म्हणतात. मग इथं फॉर्म्युला समेशन x अपॉन n, इथं समेशन fx अपॉन n, इथंही समेशन fx अपॉन n. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा. इथं तुम्ही ॲज्युम मीन प्लस समेशन dx अपॉन n, इथं यूज करणार ॲज्युम मीन प्लस समेशन fdx अपॉन n, इथं यूज करणार ॲज्युम मीन प्लस समेशन fdx अपॉन n. अशा पद्धतीचा हाही एक फॉर्म्युला बघितला. स्टेप डिव्हिजनमध्ये ॲज्युम मीन प्लस समेशन dx अपॉन n इंटू आय, इथं ॲज्युम मीन प्लस समेशन fdx अपॉन n इंटू आय दिसते. राईट. आणि इथं ॲज्युम मीन प्लस समेशन fdx अपॉन n इंटू आय. हे कन्सेप्ट मॅप बघतोय बघा या चॅप्टरचा. मीन झाला. नंतर मीडियन आहे. मीडियनचा फॉर्म्युला होता द साइज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम सिंपल सिरीजचा. डिस्क्रीटचा पण तोच राहणार द साइज ऑफ n+1 अपॉन टूथ आयटम. कंटिन्युअस मध्ये स्मॉल m काढावा लागायचा द साइज ऑफ n/टूथ आयटम. सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज आणि कंटिन्युअस सिरीजमध्ये हा फॉर्म्युला राहायचा. कंटिन्युअससाठी हा फॉर्म्युला लागू आहे. इथं लिहितो वाटल्यास. हा डिस्क्रीटसाठी होता. इथं लिहितो वाटल्यास n+1 अपॉन टूथ आयटम. मीडियनसाठी इथं सेम फॉर्म्युला n+1 अपॉन टूथ आयटम. इथं फॉर्म्युला आहे स्मॉल m काढावा लागायचा n/2 टूथ आयटम. ठीक आहे. टूथ आयटम n+1 अपॉन आयटम. नंतर कॅपिटल M काढायचो L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 स्मॉल m मायनस C. अशा पद्धतीने हा मीडियनचा फॉर्म्युला होता. आणि हे सगळे साईज ऑफ. नंतर आपण मीडियन इज डिनोटेड बाय कॅपिटल M, मीन डिनोटेड बाय x बार किंवा अर्थमॅटिक मीन. नंतर बघितलं मोड. सिंपल सिरीजमध्ये मोड काढणार 3 मीडियन -2 मीन. डिस्क्रीटमध्ये मोड काढण्याचा फाइंड हायेस्ट फ्रिक्वेन्सी अँड
आन्सर लाईज इन एक्स सिरीज. आन्सर लाईज इन एक्स सिरीज. आन्सर लाईज इन एक्स सिरीज म्हणजेच मोड लाईज इन एक्स सिरीज. कंटिन्युअस मध्ये फाइंड हायेस्ट फ्रिक्वेन्सी, नंतर फॉर्म्युला 10 L1 प्लस F1 माइनस F0 2F1 माइनस F0 माइनस F2 इंटू L2 माइनस L1 हे फॉर्म्युले लावले होते. आणि सिंपल सिरीज असो, डिस्क्रीट सिरीज असो, कंटिन्युअस सिरीज असो, याच्यात असेंडिंग ऑर्डरने क्वेश्चन असणं खूप आवश्यक आहे. मीडियनसाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा एक पॉईंट आलेला होता. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच ॲडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी. आयटम लाईज इन CF आणि आन्सर लाईज इन एक्स. आणि जास्त करून बाळांनो तुम्हाला जे सगळे क्वेश्चन हे सगळे कंटिन्युअस सिरीजचेच क्वेश्चन्स आहेत. मीनचे पण, मीडियनचे पण आणि मोडचे पण. सिंपल आणि डिस्क्रीटचे शक्यतो खूप कमी आहेत. नंतर आपण चार्ट बघितले होते, बार चार्ट बघितले, हिस्टोग्राम बघितलं, नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन बघितलात आणि आत्ताच जस्ट पाय चार्ट आपण बघितलात. हे याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा पद्धतीचे हे फॉर्म्युला चार्ट तुम्हाला कधीही काम येईल बेटा, कन्सेप्ट मॅप म्हणून. ठीक आहे, हा F1 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा चार्ट तुम्ही अभ्यास करू शकतात. मीन मीडियन मोड काढायला काही अडचण नाही. ठीक आहे, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड, स्टेप डिव्हिजन, अशा पद्धतीने पूर्ण चॅप्टर आपला क्लिअर झालेला आहे. जवळपास 10 ते 12 मार्काला चॅप्टर येत असतो. पूर्ण आउट ऑफ मार्क तुम्ही याच्यात घेऊ शकता. थोडीशी प्रॅक्टिस जास्त करा. प्रत्येक प्रश्न 2दा-3दा सॉल्व करा. ठीक आहे, आता इथून पुढचे जे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला पेड मेंबरशिप करावं लागेल. टोटल फीस फक्त मॅथमॅटिक्सची जी तुम्हाला सांगितली मी 10वीची ती टोटल फीस राहणार 3500. ठीक आहे, आणि सायन्ससुद्धा मी शिकवणार, म्हणजे सायन्स आणि मॅथ टोटल फीस आहे 7000. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. त्याच्यानंतर गुगल पे, फोनपे, अकाउंट नंबर याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्या, प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन्स, आणि त्याच पद्धतीने आपलं पूर्ण वर्षभराचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स मी जवळपास 5 ते 6 महिन्यात पूर्ण सिलेबस व्यवस्थित समजून सांगेल. त्याच्यानंतर तुमच्या प्रॅक्टिस टेस्ट घेऊ आणि नंतर तुमच्या बोर्डाच्या एक्झाम्स येतील. राईट, धन्यवाद, थँक्यू.